आणि यानंतरची बातमी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर शिवसेनेचा डोळा आहे का, हा सवाल उपस्थित झालाय आणि त्यासाठी कारण ठरले शिवसेनेच्या एका नेत्याचं वक्तव्य। आणि हे कारण इतकं पुढे गेलंय की राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा फुटणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते आमच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केलं। राष्ट्रवादीत नेतृत्वावरून संभ्रम आहे असं शिरसाट यांनी म्हटलं आणि सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व सगळ्यांना मान्य नाहीये का असाही प्रश्न उपस्थित केलाय। 3 वर्षात दुसऱ्यांदा राष्ट्रवादी फुटणार का असा सवाल आहे। सुनेत्रा पवार विरुद्ध तटकरे पटेल वाद हा महागात पडणार का, पाहूयात याच सगळ्या संदर्भात संजय शिरसाट, उदय सामंत, सुनील तटकरे यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्यात। हा पक्ष त्यांच्या अंतर्गत गोष्ट वेगळी, परंतु पक्षामधून बाहेर जाण्याची संख्या तेवढीच वाढलेली आहे। काही लोक निश्चितच आमच्या संपर्कात आहेतच, आमच्याशी बोलतायत। पक्षामध्ये आता नेतृत्व कोणत्या नेतृत्वाच्या खाली काम करायचं हा प्रश्न काही लोकांना पडलेला आहे, हे नाकारता येत नाही। छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्र्यांच्या संपर्कामध्ये जर ते असतील तर ते काही मला माहिती नाही, परंतु मुद्दा असा आहे की अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही आमच्याबरोबर मित्रपक्ष म्हणून काम करते। त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांचा पक्ष फोडणं आणि त्यांच्यातले कार्यकर्ते किंवा आमदार आमच्याकडे घेणं हे काही आमचं ध्येय नाही। आता आमच्या पक्षाबद्दल त्यांनी काय म्हणावं ते बोलले, आता ते कशामुळे बोलले काय बोलले ते त्यांचं त्यांना माहिती। ज्यावेळेला एकत्रितपणाने आम्ही कधी बसू त्यावेळेला आम्ही विचारू त्यांना, बाबा कुठल्या माहितीच्या आधारावर आपण, म्हणजे कुठली माहिती आहे की ज्याच्यामुळे किंवा कुठली घटना घडली त्याच्यामुळे ते बोललेले आहे। ठीक आहे, पण ते नेहमी बोलतच असतात, त्याच्यामुळे काय त्याच्यात काय अशी काय हे होण्याचं काही कारण नाही। त्यामुळे ऑपरेशन तुतारी वगैरे असा कुठलाही मुद्दा आमच्या समोर नाही। आणि संजय शिरसाट यांच्या ज्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या ते विधान त्यांनी सर्वात आधी जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीवर केलं होतं। द एन्काउंटर विथ वृषाली कदम या कार्यक्रमात संपादक वृषाली कदम यांनी विचारलेल्या प्रश्नांवर शिरसाट यांनी गौप्यस्फोट केले। राष्ट्रवादीमधून येत्या 4-8 दिवसात काही लोक बाहेर पडणार आहेत, अंत्यविधीच्या दिवसापासून घडामोडी सुरू आहेत असं शिरसाट म्हणाले। उद्धव ठाकरेंबद्दलही त्यांनी एक मोठं गुपित सांगितलं। तुम्हाला मुख्यमंत्री करणार असा शब्द ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना द्यायला नको होता, शब्द देऊन तो पूर्ण केला नाही, इथंही ठाकरे चुकले। मला मुख्यमंत्री केलं असतं तर आपण ठाकरेंना सोन्याच्या सिंहासनावर बसवलं असतं असं एकनाथ शिंदे मला म्हणाले, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला। बघूया। आज एन्काउंटर मध्ये जी असामी आलेली आहे ते अतिशय तडफदार आहेत, त्यांची वक्तव्य चर्चेत असतात, त्यांना प्रत्युत्तर देणं याच्यासाठी अनेकांना फार विचार करावा लागतो। असे आपल्यासोबत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट जे आलेले आहेत। जर उद्धव ठाकरेंनी पुन्हा संवाद साधण्याचा प्रयत्न केला असा कधी फोन आला? जेव्हा उद्धव ठाकरे साहेबांचा ठराव घेण्यात आला कार्याध्यक्ष पदासाठी, त्यावेळेला बाळासाहेबांना जेव्हा कळालं तर बाळासाहेब म्हणले ही केलेली चूक आहे, मला माहीत नाही, मला विचारलं गेलं नाही, हे शिवसेना प्रमुखाचे शब्द होते। तुम्ही ज्या पद्धतीनं उठाव केलात आणि तुम्ही सगळे वेगळा निर्णय घेतला, तुम्ही ही प्रोसिजर नेमकी कशी सुरू झालेली? एकनाथ शिंदे साहेबांना तुम्ही मुख्यमंत्री व्हायचं तुम्ही शब्द तुम्ही दिला, तुम्ही म्हणजे नाही एकनाथ शिंदे, एकनाथ तू मुख्यमंत्री, त्यावेळेला जर ते मुख्यमंत्री झाले असते तर पक्ष कोणत्या लेवलला गेला असता याचा कधी विचार केला? शिंदे साहेब आम्हाला नेहमी म्हणायचे, शिरसाट मला शब्द द्यायला नको होता, बरं दिला नाही केलं माझं काही नाराजगी नाही, पण मी झालो असतो ना यांना सोन्याच्या सिंहासनावर बसून राजासारखं यांना पक्ष वाढायला मदत केली असते। दादांच्या पक्षात देखील उद्रेक होईल असं तुम्ही म्हणाले, तर नेमकं काय होऊ शकतं असं वाटतं तुम्हाला? अंत्ययात्रेच्या दिवसापासून आतापर्यंत जी काय उलथापालथ चालली ना ती या गतीने चाललेली की आता सुनेत्रा वहिनी हे ठीक आहे, हो नेता आहे म्हणून तर ठीक आहे, आता त्यांना आणलंय नेता म्हणून त्यांच्याकडे पाहत आहेत, ओके, परंतु त्यांच्या नंतरचं जे चक्र फिरतायत ना खऱ्या अर्थानं त्याच्यात आता नेता कोण कुणाला नेता म्हणतंय हेच कन्फ्युजन आहे। आता किती दिवस कोण कुणाबरोबर राहील याची काही शाश्वती राहिलेली नाही आणि मला वाटतं तुम्हाला या 4-8 दिवसातच दिसेल काही लोक तुम्हाला पक्षापासून जय महाराष्ट्र करताना। मोठे चेहरे असतील त्याच्यामध्ये? असं आता सुरुवात आहे, मोठे चेहरे यायला काही वेळ लागत नाही, पण तुम्हाला एक 8-10 दिवसात बघा चेंजेस होईल।
आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे आणि एकनाथ शिंदेंचा या परिस्थितीमध्ये प्लॅन काय असू शकतो, पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काहीसा संभ्रम आहे हे अमान्य करता येणार नाही. सुनेत्रा पवार अध्यक्ष जरी असल्या पक्षाच्या, तरी त्यांच्याकडे राजकीय पक्ष चालवण्याचा पुरेसा अनुभव नाहीये, आधीचा काही अनुभव नाहीये. त्या ऍक्टिव्हली कार्यरत नव्हत्या पक्षामध्ये. सध्याच्या आत्मकेंद्री, वेगवान आणि निर्दयी काहीशा झालेल्या राजकारणात आपली जागा निर्माण करण्याची उसंत ही सुनेत्रा पवार यांना मिळणं काहीसं कठीण आहे. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल सुनेत्रा यांचं नेतृत्व मान्य करत नाहीयेत का, हा सवाल सुरुवातीपासूनच उपस्थित केला जातोय. कुटुंब विरुद्ध अनुभव हा शिवसेनेनं भोगलेला वाद राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा सुरू आहे का, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. राष्ट्रवादी काँग्रेस फुटणार अशा बातम्या राष्ट्रवादी काँग्रेसचेच काही नेते निर्माण करतायत का, जाणून बुजून निर्माण करतायत का, हाहीच प्रश्न निर्माण होतोय. सुनेत्रा पवार यांना स्थिर होऊच द्यायचं नाही असा राष्ट्रवादीमधल्या काही नेत्यांचा हेतू आहे का? राष्ट्रवादी काँग्रेस कमकुवत झाली तर त्याचा फायदा एकनाथ शिंदेंना सुद्धा होईल हे नाकारता येत नाहीये. 2029 मध्ये शिंदेंच्या जागा वाढल्या तर त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढणार आहे. तसं झालं तर भाजपसाठी ती डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळेच की काय, राष्ट्रवादी काँग्रेसमधून आयते नेते जर आपल्याकडे येणार असतील तर शिंदे त्यांना थांबवणार नाहीत अशी ही चर्चा आहे. पक्ष वाढवण्यासाठी मित्रपक्षांमधून नेते घेण्याचा पायंडा तसाही महाराष्ट्रामध्ये पडलेला आहेच. आणि राजकीय विश्लेषक रवी किरण देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या या सगळ्या घडामोडींचं नेमकं कसं विश्लेषण केलंय, पाहूयात. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांचे समर्थक आमदार काहींचे चलबिचल अवस्थेत दिसत आहेत. भविष्य काय आपलं, भविष्यात आपल्याला जर भाजपाशी आपल्याला युतीत राहायचं नसेल तर आपण कसे निवडून येऊ, किंवा राज्यामध्ये जनतेमध्ये काय काम, त्यांचे विचार काय आहेत, किंवा भाजपसोबत लढल्यामुळे आपण निवडून येऊ की आपल्या मतदारसंघामध्ये आपली पंचायत होईल, किंवा शरद पवार यांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच बरा, अशी काहीशी संभ्रमावस्था आहे. त्यातच अशा बातम्या आल्या की 22 नगरसेवक आपले आमदार शरद पवारांना भेटले किंवा त्यांच्या संपर्कात आहे, काही भेटले अशी बातमी होती. मध्येच तटकरे भेटले, प्रफुल्ल पटेल भेटले, त्यामुळे अशा चर्चांना बळकटी मिळत असते. आता एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी मंत्री संजय शिरसाट जर असं म्हणत असतील की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही आमदार आमच्या संपर्कात आहेत, तर ते अगदीच नाकारता येण्यासारखं नाही. कारण काय झालेलं आहे की सातारा जिल्हा परिषदेमध्ये ह्या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. तो प्रयोग यशस्वी झाला असता तर पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणाला एक नवीन दिशा मिळाली असते. परंतु भाजपने अतिशय चतुराईने खेळी केली आणि तिथं त्यांना ही संधी भाजपाने त्यांना मिळू दिली नाही. आता जर राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार भाजपापेक्षा एकनाथ शिंदे यांची शिवसेना बरी म्हणून जर तिकडे लक्ष घालत असतील तर ते निराधार आहे किंवा त्यात अजिबात तथ्य नाही असंही म्हणता येत नाही.